मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का त्या दिवशी घेतला होता. आई माझ्या जन्माबरोबरच गेली होती, पण बाबा माझ्यासाठी सगळं काही होते. त्यांनी मला आईची कमी कधीच जाणवू दिली नाही. पण अजयसोबत मंदिरात केलेलं लग्न, माझं लग्न बघून ते मला कायमचे सोडून गेले. तो दिवस अजूनही डोळ्यासमोर उभा आहे. मंगळसूत्र गळ्यात, हातात हार आणि मंदिराच्या अंगणात उभी असलेली मी. ते मात्र मागे न पाहता चालत गेले. त्या दिवसापासून मला कुणीच नव्हतं. आई नव्हतीच. आता बाबा पण नव्हते आणि नवराही काही दिवसात गेला. मी खरंच एकटी उरले. पण एक आशा मात्र मनात जिवंत होती. मी जर डॉक्टर झाले तर कदाचित बाबा परत माझ्याकडे येतील. माझं स्वप्न त्यांचं स्वप्न होतं. जर ते पूर्ण झालं तर ते मला नक्की शोधायला येतील. या आशेवर मी जगू लागले. माझं घर आता हॉस्पिटलच झालं होतं. दिवसा ढवळ्या मी एका हॉस्पिटलमध्ये सिस्टर म्हणून काम करायचे. रुग्णांची सेवा करताना माझ्या मनात नेहमी आईचा चेहरा यायचा. ज्या दिवशी मी जन्मले त्या दिवशी माझ्या आईला डॉक्टर वाचवू शकले नाहीत. पण आज मी इथे कुणाची तरी आई वाचवते आहे. हाच माझा खरा संसार आहे. आणि मग रात्री सगळेजण झोपले की मी पुस्तक उघडायचे. डोळे थकले तरी झोप नाही. शरीर दमलं तरी हिंमत नाही तुटलेली. कारण मला वाटायचं बाबा इथेच कुठेतरी माझ्या आसपास आहेत. कदाचित दुरूनच मला बघत असतील. आणि ज्या दिवशी मी डॉक्टर होईन त्या दिवशी माझ्या गळ्यात स्वतःचं प्रेमाने हात ठेवतील. असं वर्षानुवर्ष मी कष्ट करत राहिले. रुग्णसेवा करताना माणुसकीची शिकवण मला मिळाली आणि रात्रीच्या अभ्यासाने मला माझ्या स्वप्नाजवळ नेलं. शेवटी तो दिवस आला. परीक्षेचा निकाल लागला आणि माझ्या नावासमोर लिहिलं होतं डॉक्टर. डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. हातात प्रमाणपत्र होतं. पण मन शोधत होतं फक्त बाबांना. मी वाट पाहिली. हॉस्पिटलच्या गेटवर तासनतास उभी राहिले. प्रत्येक चेहऱ्याकडे पाहून मनात वाटायचं हे बाबा असतील का? पण ते आले नाहीत. तरीही मी हसले. कारण मला ठाऊक होतं जिथे कुठेतरी असतील त्यांना नक्की कळलं असेल की त्यांची मुलगी आज डॉक्टर झाली आहे आणि त्यांना माझा अभिमान वाटला असेल. त्या दिवशी मला उमगलं बाबा परत येणार नाहीत कदाचित, पण त्यांचं स्वप्न मी जिवंत ठेवलं आहे. आज प्रत्येक आई जिवंत राहते. प्रत्येक बाळाला तिचं उबदार कुशीतलं प्रेम मिळतं. तेव्हा माझे बाबा मला दूर कुठूनही आशीर्वाद देत असतील. तिच्या डोळ्यात फक्त एकच अपेक्षा असते. माझ्या यशाची बातमी बाबांच्या कानावर पडली तर ते नक्की मला खुशीने जवळ करतील. माझ्या डोक्यावर हात ठेवतील. अशी आशा मनाशी धरून ती आयुष्यभर झगडत राहते. रात्र दिवस परिश्रम करून शेवटी ती डॉक्टर होते. पण डॉक्टर झाल्यानंतरही तिचे बाबा कधीच तिच्याजवळ आले नाहीत. ती रोज रुग्णांच्या खिडकीतून बाहेर पाहत राहायची. कदाचित आज बाबा येतील. कदाचित आज माझ्या डोक्यावर हात ठेवतील. पण दिवसेंदिवस वर्षानुवर्ष निघून गेली. ती डॉक्टर झाली. अनेक रुग्ण बरे झाले तिच्या हाताने. पण तिचं स्वतःचं मन मात्र बाबांच्या प्रतीक्षेत अधुरंच राहिलं. आणि शेवटी ती आयुष्यभर आपल्या बाबांची वाट बघत राहिली. पण ते कधीच तिच्याकडे
परत आले नाहीत. शेवट. ही होती एका मुलीची कहाणी, जिच्या जन्माबरोबर आई गेली. प्रेमात पडून बाबा दूर गेले आणि नवऱ्यानेही साथ सोडली. पण तरीसुद्धा ती तुटली नाही, कारण तिच्याकडे होतं आईचं स्वप्न, बाबांचं स्वप्न आणि स्वतःची जिद्द. आज ती डॉक्टर आहे. आज ती एकटी नाही, तर हजारो आईचं आयुष्य, हजारो बाळांचं हसू तिच्या हातावर अवलंबून आहे.